आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजवरती आयटीची बिल्डिंग आणि लायब्ररीची बिल्डिंगचं उद्घाटनाचं प्रसंग त्या ठिकाणी आला. मी अजितदादांना विनंती केली की त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते, त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या आयटीच्या बिल्डिंगच्या उद्घाटनाला आलं पाहिजे. अजितदादांनी तिथं आले आणि ते रिबीन कापायचे होते. रिबीन कापल्या, सगळं झालं. एक शिस्तप्रिय अजितदादांचं एक उदाहरण त्यावेळेस मला आठवतं की ती रिबीन दोन्ही बाजूनी चिटकवलेली होती, मधून कापायची होती. कापल्यानंतर ती ओढल्या गेली रिबीन खाली पडली. बाकीचे सगळे लायब्ररी आयटी बिल्डिंग पाहण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर परत बाहेर येत असताना ती रिबीन त्या ठिकाणी पडलेली होती. अजितदादाने वाकून ती रिबीन उचलली आणि स्वतःच्या खिशामध्ये घालून घेतली. कारण की दादांना कचरा हा काही पुन्हा पडलेला आवडत नव्हता. असा नेता सगळ्या क्षेत्रात, म्हणजे शहरापासून तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापर्यंत याची जाणीव, सहकार्याची जाणीव असलेला नेता आज काळाने अचानक आपल्यातून फिरवून महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे. म्हणून आपल्या संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने, मी फुले कुटुंबियाच्या वतीने, शेतकरी सभासद कामगार सगळ्यांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो ही साईबाबाच्या प्रार्थना करतो.